हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथेमॅटिक्स चॅप्टर 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स. सो या चॅप्टर मधील आपण प्रॅक्टिस सेट 8.1 सॉल्व करणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. Practice set 8.1. Construct the following quadrilaterals of given measures. Example first. In quadrilateral MORE, length MO is equal to 5.8 cm. Length OR is equal to 4.4 cm. Angle M, major angle M is equal to 58 degree. Major angle O is equal to 105 degree and major angle R is equal to 90 degree. So first we draw the rough figure and show all the given information in it. So आपल्याला क्वाड्रिलॅटरल MORE कन्स्ट्रक्ट करायचं आहे. त्यासाठी आपण फर्स्ट रफ फिगर ड्रॉ करून घेऊ अँड शो ऑल द गिवन इन्फॉर्मेशन इन इट. म्हणजेच ही दिलेली पूर्ण माहिती आपण त्या फिगरला दाखवूया. ओके, फिगर मध्ये दाखवूया. सो फर्स्ट रफ फिगर आपण ड्रॉ करून घेऊया. Quadrilateral MORE. And in quadrilateral MORE, length MO is equal to 5.8 cm. MO is equal to 5.8 cm. Length OR is equal to 4.4 cm. Next, angle M is equal to 58 degree. Angle M is equal to 58 degree. Next, angle O is equal to 105 degree and angle R is equal to 90 degree. Angle R is equal to 90 degree. Okay. आता या दिलेल्या माहितीवरून आपण क्वाड्रिलॅटरल MORE कन्स्ट्रक्ट करूया. सो फर्स्ट ड्रॉ द साइड OR. First draw the side OR and OR is equal to 4.4 cm. So 4.4 cm लेंथचे सेगमेंट OR ड्रॉ करून घ्या. सो फर्स्ट आपण OR सेगमेंट OR ड्रॉ करून घेऊया. OR is equal to 4.4 cm. OR and OR is equal to 4.4 cm. So next angle O is equal to 105 degree. आपण angle R ड्रॉ करूया. सो प्रोट्रॅक्टर घ्या. आपण अँगल O अँगल ड्रॉ करतोय. अँगल O is equal to 105 degree means 105 degree. So 0, 10, 20, 30, 40 and so on. 90, 100 and 100 नंतर 105. 100 नंतर हे 105. गेट इट. सो नेक्स्ट आपण हा अँगल ड्रॉ करून घेऊया.
angle is 105 degree. So next angle R is equal to 90 degree. सो आपल्याला अँगल आर 90 डिग्रीचा ड्रॉ करायचा आहे. आर इज इक्वल टू 90 डिग्री. नेक्स्ट लेंथ ओ एम इज इक्वल टू 5.8. कारण का आपला अँगल एम इज इक्वल टू 58 डिग्री ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला लेंथ ओ एम ड्रॉ करावी लागेल. सो टेक कंपास. कंपास मध्ये डिस्टन्स 5.8 मेजर करून घ्या. 5.8 ओके. डिस्टन्स 5.8 कंपास मध्ये आपण मेजर करून घेतलेला आहे. सो नेक्स्ट आपल्याला कंपासचं स्टील पॉइंट वर्टेक्स ओवर पुट करा. नेक्स्ट या रेवरती या प्रकारे हे आर्क ड्रॉ करा. हा आर्क या रेला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतोय तो पॉइंट कोणता आहे आपला पॉइंट एम. हा वर्टेक्स आपला एम मिळाला. ओके. नेक्स्ट अँगल एम इज इक्वल टू 58 डिग्री. आता एमच्या या ठिकाणी आपल्याला अँगल किती ड्रॉ करायचंय 58 डिग्रीचा ड्रॉ करायचंय. सीएल प्रोट्रॅक्टर ही मिडल लाईन ही जी लाईन दिसते तुम्हाला ही आपल्या एमच्या ठिकाणी आपल्याला बरोबर कोइन्सिड जुळवून घ्यायचे. ओके. सो या प्रकारे आपण हे कंपास व्यवस्थित जुळवून घेतलेला आहे. हा पॉइंट दिसतोय तुम्हाला एमच्या ठिकाणी. ओके. नेक्स्ट 58 10 20 30 40 50 या 50 नंतर 8 स्मॉल लाइन. ओके. नेक्स्ट एम एंड हा पॉइंट जॉइन करून घ्या. आणि हा रे या रेला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतोय हा पॉइंट आपला कोणता आहे पॉइंट ई. लेंथ ओ एम इज इक्वल टू 5.8 सेंटीमीटर. अँगल एम इज इक्वल टू 58 डिग्री. सो या प्रकारे अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री. सो या प्रकारे आपण क्वाड्रिलॅटरल एम ओ आर ई कन्स्ट्रक्ट केलेला आहे. अंडरस्टूड. So next example second. Example second. Construct quadrilateral DEFG such that length DE is equal to 4.5 centimeter. Length EF is equal to 6.5 centimeter. Length DG is equal to 5.5 centimeter. Length DF is equal to 7.2 centimeter. And length EG is equal to 7.8 सेंटीमीटर. सो हे दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपण फर्स्ट रफ फिगर ड्रॉ करून घेऊया. क्वाड्रिलॅटरल DEFG. In quadrilateral DEFG, DE is equal to 4.5. DE is equal to 4.5 centimeter. Next, EF is equal to 6.5 centimeter. Next, DG is equal to 5.5 centimeter. नेक्स्ट लेंथ DF. सो आपल्याला हा डायगोनल ड्रॉ करून घ्यावा लागेल. DF आणि EG. DF आणि EG हे दोन्ही डायगोनल्स आहेत. सो आपण डायगोनल ड्रॉ करून घेऊया.
DF is equal to 7.2 centimeter, EG is equal to 7.8 centimeter. ओके, सो हे आपण रफ फिगर ड्रॉ केलेले आहे. रफ फिगर आपण ड्रॉ करून घेतलेले आहे. नेक्स्ट आपण आता क्वाड्रिलॅटरल DEFG कन्स्ट्रक्ट करूया. सो फर्स्ट ड्रॉ EF, सेग EF is equal to 6.5 सेंटीमीटर. 6.5 सेंटीमीटर लेंथचा सेग EF ड्रॉ करून घ्या. 6.5 6.5 सेंटीमीटर EF. नेक्स्ट ED is equal to 4.5. ED is equal to 4.5. आपण हा D पॉइंट फाइंड करूया. सो ED is equal to 4.5 and FD is equal to 7.2. सो फर्स्ट आपण D हा पॉइंट फाइंड करूया. हा D पॉइंट फाइंड करण्यासाठी आपल्याला ED किती आहे? ED is equal to 4.5. 4.5 मेजर करून घ्या. 4.5 मेजर करून घेतलेले आहे आपण. दिसते तुम्हाला 4.5. ओके, नेक्स्ट कंपासचं स्टील पॉइंट वर्टेक्स या पॉइंट E वरती पुट करा आणि या प्रकारे या बाजूला आर्क ड्रॉ करा. ओके, नेक्स्ट FD इज इक्वल टू 7.2. FD इज इक्वल टू किती आहे? 7.2 आहे. 7.2 कंपास मध्ये मेजर करून घ्या. 7.2. 7.2 कंपास मध्ये मेजर करून घेतलेले आहे. आता पॉइंट आपण काय करतोय? FD इज इक्वल टू 7.2. सो आपल्याला कंपास स्टील पॉइंट F वरती ठेवावा लागेल. सो F वरती ठेवलाय आणि जो पहिला जो आपण आर्क ड्रॉ केला त्याला काय करा? कट करा. बरोबर, F वरती स्टील पॉइंट आणि नेक्स्ट पहिला आपण जो आर्क ड्रॉ केला त्याला काय करा? कट करा. सो हा पॉइंट आपल्याला हे दोन्ही आर्क ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत तो पॉइंट कोणता आहे? D. सो या ठिकाणी हा पॉइंट आहे D. सो नेक्स्ट DE, सेग D आणि सेग DF ड्रॉ करा. किंवा पॉइंट D अँड E जॉईन करा आणि पॉइंट D अँड F ड्रॉ करा. आपण हे दोन पॉइंट ड्रॉ करून घेऊया. ही सेग ड्रॉ करूया. ओके, आणि सेग DF सुद्धा आपण काय करूया? ड्रॉ करूया. ओके, नेक्स्ट DE is equal to 4.5 सेंटीमीटर. DF is equal to 7.2 सेंटीमीटर. सो नेक्स्ट आपण हा G पॉइंट फाइंड करूया. ओके, G पॉइंट फाइंड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी DG is equal to 5.5 सेंटीमीटर दिलंय. सो DG is equal to 5.5. कंपास मध्ये मेजर करून घ्या. DG is equal to 5.5. 5.5. ओके, 5.5 मेजर करून घेतलेला आहे. सो नेक्स्ट स्टील पॉइंट D वरती पुट करा आणि या साईडला आर्क ड्रॉ करा. ओके, नेक्स्ट EG is equal to 7.8. EG is equal to 7.8. सो या ठिकाणी 7.8 मेजर करून घ्या. 7.8. मेजर करून घेतलेला आहे. सो नेक्स्ट कंपासचं स्टील पॉइंट E वरती पुट करा आणि हा जो आपण आर्क काढलेला त्याला काय करा? या प्रकारे कट करा. हे दोन्ही आर्क ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत तो पॉइंट कोणता आहे? पॉइंट G. सो नेक्स्ट सेग DG अँड सेग DF ड्रॉ करा और पॉइंट
किंवा पॉइंट बी अँड जी जॉईन करून घ्या अँड पॉइंट जी अँड एफ सुद्धा ड्रॉ करून घ्या, जॉईन करून घ्या. सो आपण हे 2 पॉइंट जॉईन करूया. हे सुद्धा हा डायगोनल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. डायगोनल EG. Diagonal EG is equal to 7.8 centimeter and DG is equal to 5.5 centimeter. So friends, या प्रकारे आपण सेकंड क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट केलेला आहे किंवा सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेला आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड. Example third. In quadrilateral ABCD, AB is equal to 6.4 centimeter, BC is equal to 4.8 centimeter, major angle A is equal to 70 degree, major angle B is equal to 50 degree, and major angle C is equal to 140 degree. So या दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपण फर्स्ट रफ फिगर ड्रॉ करून घेऊया. ABCD, AB, या प्रकारे आपण रफ फिगर ड्रॉ करूया. ABCD. AB is equal to 6.4. AB is equal to 6.4 centimeter. Next, BC is equal to 4.8 centimeter. BC is equal to 4.8 centimeter. Next, angle A is equal to 70 degree. Angle A is equal to 70 degree. Angle B is equal to 50 degree. And angle C is equal to 140 degree. सो मीन्स आपल्याला या क्वाड्रिलॅटरल मध्ये 3 अँगल्सचे मेजरमेंट दिलेले आहे आणि 2 साइड्स दिलेले आहेत. 3 अँगल्स अँड 2 साइड्स आपल्याला दिलेले आहेत आणि या मेजरमेंट वरून आपण आता क्वाड्रिलॅटरल ABCD कन्स्ट्रक्ट करूया. सो फर्स्ट ड्रॉ सेग AB इज इक्वल टू 6.4. सो 6.4 चा सेग किंवा साइड AB ड्रॉ करून घ्या. AB is equal to 6.4. AB is equal to 6.4 centimeter. Next, angle A is equal to 70 degree. Angle A 70 degrees ड्रॉ करा. प्रोट्रॅक्टर व्यवस्थित जुळवून घ्या. ओके, ही लाईन आणि ह्या प्रोट्रॅक्टर वरची लाईन ही झाली कोइन्साइड झाली पाहिजे, एकमेकांना व्यवस्थित जुळली पाहिजे. ओके, नेक्स्ट अँगल 70 डिग्रीचा मेजर करायचं आहे. सो 0, 10, 20, 30, 40 अँड 70. ज्या साईडला साईड आहे, ज्या साईडला आपला ही सेग आहे त्या बाजूने आपण 0 स्टार्ट केला पाहिजे. जर तुम्ही या साईडने या बाजूने 0 स्टार्ट केला आणि 70 या ठिकाणी ड्रॉ केला तर अँगल हा चुकीचा तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, हा अँगल किती 110चा आहे. आपल्याला ज्या साईडला ही साईड आहे, ओके, या साईडला आपण साईड संपलेली आहे, या साईडला साईड बाकी आहे. ओके, मग या साईडचा 0 पासून आपण मेजर करायला स्टार्ट करायचं आहे. सो आपण 70 डिग्रीचा अँगल या प्रकारे ड्रॉ केलेला आहे. सो अँगल A इज इक्वल टू 70 डिग्री. नेक्स्ट, अँगल B इज इक्वल टू 50 डिग्री. अँगल B इज इक्वल टू 50 डिग्री. आता या ठिकाणी बघा साईड या साईडला आहे म्हणजे आपण या बाजूने मेजर करणार आहोत. सो 50
10, 20, 30, 40, 50. अँगल बी इज इक्वल टू 50 डिग्री आपण ड्रॉ केलेला आहे. सो नेक्स्ट बीसी इज इक्वल टू 4.8. सो कंपास मध्ये 4.8 डिस्टन्स मेजर करून घ्या. 4.8. ओके, 4.8 मेजर करून घेतलेला आहे. कंपास स्टील पॉइंट वर्टेक्स बी वरती ठेवा. बी वरती ठेवल्यानंतर या आर्क वरती, या रे वरती या प्रकारे आर्क ड्रॉ करा. सो हा पॉइंट कोणता आहे, तर हा पॉइंट मिळाला आपल्याला सी. हा आर्क या रेला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेला आहे तो पॉइंट कोणता आहे, सी. सो नेक्स्ट अँगल सी इज इक्वल टू 140 डिग्री. सो अँगल सी या ठिकाणी आपल्याला अँगल किती आहे, 140 डिग्रीचा मेजर करायचा आहे. सी अँगल किती आहे, 140. स्टार्ट करून करणार आपण या साइडने स्टार्ट करणार. सो 0, 10, 20, 80, 90, 100, 110, 120, 130, 140. या ठिकाणी मार्क करून घ्या. ओके, नेक्स्ट हा पॉइंट सी आणि हा पॉइंट जॉईन करून घ्या. मी यातून जाणार एक रे ड्रॉ करून घ्या. Okay, BC is equal to 4.8 centimeter. Angle C is equal to 140 degree. Angle A is equal to 70 degree. Angle B is equal to 50 degree. So या प्रकारे, आणि हा पॉइंट कोणता आहे, हे दोन्ही रे एकमेकांना ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत तो पॉइंट कोणता आहे, पॉइंट डी. हा पॉइंट डी आहे. सो या प्रकारे आपण क्वाड्रिलॅटरल ABCD कन्स्ट्रक्ट केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी ABCD असं कन्स्ट्रक्ट केला तर या ठिकाणी तुम्हाला पहिले BC ड्रॉ करावं लागेल. ओके, आणि या ठिकाणी AB, या ठिकाणी AB, या ठिकाणी BC. मग अँगल कोणता येईल, B ड्रॉ करू शकता आणि नंतर या ठिकाणी C घेऊ शकता. B आणि C तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता. ओके, कोणत्याही प्रकारे केला तरी आन्सर तुमचं बरोबरच येईल. सो या ठिकाणी आपण क्वाड्रिलॅटरल ABCD कन्स्ट्रक्ट केलेला आहे. सो या ठिकाणी आपल्याला 3 अँगल्स आणि 2 साइडची मेजरमेंट दिलेली होती आणि त्यावरून आपण हा क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल 4. Example 4. Construct triangle LMNO such that length LM is equal to length LO is equal to 6 cm. Length ON is equal to length NM is equal to 4.5 cm. And length OM is equal to 7.5 cm. So first आपण रफ फिगर ड्रॉ करून घेऊ. L M N O. In quadrilateral LMNO, LM is equal to LO. तो LM and LO ची लेंथ किती आहे, 6. LM is equal to 6 cm. LO is equal to 6 cm. Next, ON is equal to NM. ON is equal to 4.5 cm. NM is equal to 4.5 cm. Next, OM, diagonal OM is equal to 7.5 cm. .5 centimeter. Rough figure.
नेक्स्ट आपण क्वाड्रिलॅटरल LMNO कन्स्ट्रक्ट करूया. सो फर्स्ट ड्रॉ MN is equal to 4.5 centimeter. MN is equal to 4.5 centimeter. Zero 4.5. Okay. MN, seg MN is equal to 4.5 centimeter. So next, see here, NO is equal to 4.5 and MO is equal to 7.5. Okay. So first आपण काय करूया, हा O पॉइंट फाइंड करूया. हा O वर्टेक्स आपण काय करूया, फाइंड करूया. सो त्यासाठी आपल्याला NO इज 4.5. सो कंपास मध्ये 4.5 लेंथ मेजर करून घ्या. 4.5. ओके, 4.5 आपण डिस्टन्स मेजर करून घेतलेला आहे. नेक्स्ट, स्टील पॉइंट कंपास से एन वरती पुट करा आणि या साइडला आर्क ड्रॉ करा. ओके. नेक्स्ट आपण NO डिस्टन्स घेऊन आर्क ड्रॉ केलेला आहे. आता आपण डिस्टन्स MO इज इक्वल टू 7.5 हे डिस्टन्स घेऊन सेकंड आर्क ड्रॉ करूया. 7.5. सो M वरती कंपास स्टील पॉइंट आपण पुट केलेला आहे आणि जो पहिला आपण आर्क ड्रॉ केलेला आहे त्याला काय करूया, आपण या प्रकारे कट करूया. हे दोन्ही आर्क ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत तो पॉइंट कोणता आहे, पॉइंट O आहे. सो वर्टेक्स O आपल्याला फाइंड केलेला आहे. आपण वर्टेक्स O फाइंड केलेला आहे. आता डिस्टन्स लेंथ NO जॉइन करा अँड OM डायगोनल OM सुद्धा आपल्याला जॉइन करायचा आहे किंवा सेग MO जॉइन करून घेऊ. ओके, या प्रकारे आपण सेग MO ड्रॉ केलेला आहे. सो नेक्स्ट आपण पॉइंट L फाइंड करूया. सो पॉइंट L फाइंड करण्यासाठी आपल्याला LM इज इक्वल टू किती आहे, LM इज इक्वल टू 6.5. LM इज इक्वल टू 6.5 मेजर करून घ्या. सिक्स पॉइंट फाइव डिस्टन्स, सॉरी, LM इज इक्वल टू 6, नॉट 6.5, 6 घ्यायचं, डिस्टन्स 6 घ्यायचं आपल्याला. ओके, 6 डिस्टन्स आपण मेजर करून घेतलेला आहे. आता पॉइंट M वरती, हा स्टील पॉइंट M वरती पुट करा आणि या प्रकारे आर्क ड्रॉ करून द्या. सो नेक्स्ट, डिस्टन्स LO इज इक्वल टू 6. LO इज इक्वल टू 6. सो 6 हे सुद्धा किती आहे, डिस्टन्स 6च आहे. हे दोन्ही डिस्टन्स किती आहे, 4.5 होते. डिस्टन्स आपण 6 ऑलरेडी मेजर करून घेतलेला आहे. सो तेच मेजर आपल्याला नेक्स्ट काय करायचं, हे डिस्टन्स किती आहे, 6. सो आता स्टील पॉइंट O वरती पुट करा आणि हा आर्कला काय, पहिल्या आर्कला काय करा, कट करा. त्यानंतर दोन्ही आर्क ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झाले तो पॉइंट कोणता आहे, पॉइंट L, वर्टेक्स L. सो नेक्स्ट, ड्रॉ सेग LM अँड सेग OL और LO. सॉरी. ओके, सो या प्रकारे आपण क्वाड्रिलॅटरल LMNO कन्स्ट्रक्ट केलेला आहे. सो MO इज इक्वल टू 7.5, LM इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, LO इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. सो या प्रकारे आपण क्वाड्रिलॅटरल LMNO कन्स्ट्रक्ट केलेला आहे. सो यामध्ये आपल्याला 4 साइड्स, या क्वाड्रिलॅटरच्या 4 साइड्सची आपल्याला लेंथ दिलेली आहे आणि एक डायगोनलची लेंथ दिलेली आहे. सो या मेजरमेंटच्या आधारे आपण हा क्वाड्रिलॅटर आपण काय केलाय, कन्स्ट्रक्ट केलेला आहे, क्वाड्रिलॅटरल LMNO. सो या प्रकारे आपण
प्रॅक्टिस सेट 8.1 कम्प्लीट सॉल्व्ह केलेला आहे. थँक्यू.